श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे 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 जय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरि जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय राम कृष्ण हरे 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 जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारे जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि रे हरि रे हरि रे जय राम 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 जय राम। शरणागत दीना शरणी शरणागत दीना शरणागत दीना शरणा
म्हणे नेई राम करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम 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 कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मंदवी काहीच नेणू रे मती मंदवी काहीच नेणू रे सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया। दीन परिमनास वाटे हीन दीन परिमनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा। जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया राया। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार.
जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. कायवानू आता संतांचे उपकार, कायवानू आता संतांचे उपकार, कायवानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, हो करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतरा, काय द्यावे त्यासी भावे. ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी. तुका म्हणे वत्सधेन वेचा पोटी, तुका म्हणे वत्सधेन वेचा पोटी, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी. पंढरीनाथ महाराज की जय. कलियुगामधले परमसंत श्री रामकृष्ण परमहंस यांचं चरित्र 3 भागामध्ये ऐकावं
या हेतून आपण सगळे एकत्र आलो आणि या कीर्तन विश्वच्या अंतर्गत या 3 भागामधला आता हा समाप्तीचा 3रा भाग आपल्या समोर सादर होतो आहे. कीर्तन विश्वच्या माध्यमातून आपण अनेक मालिका केल्या, अनेक चरित्र अशी केली की ज्या एकाच चरित्राला एका एपिसोडमध्ये न्याय देता येत नाही, म्हणून मग 3 भागामध्ये. असं हे पहिलंच चरित्र आहे असं नाही. मागल्या 3 वर्षामध्ये सुद्धा अशी बरीच चरित्र झाली की ज्या 3 दिवसांमध्ये मिळून चरित्र एकच होतं. तेव्हा आपल्याला साधारणतः दिवसभराचे सगळे कामं कष्ट हे पाहता एक अर्धा पाऊण तास वेळ मिळतो. त्या तासाभरामध्ये आपली आध्यात्मिक साधना खंड पाहू नये, आपला पारमार्थिक व्यासंग थांबू नये. या दृष्टीनं कुठेही केव्हाही कसंही जेव्हा हवं तेव्हा आणि जे हवं ते असं सुंदर कीर्तन ऐकायची सोय या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. बरीचशी चरित्र लोकांनी ऐकली आहेत आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या कथांचा, या सगळ्या चरित्रांचा छानपैकी प्रसारही चालू आहे. अनेक मंदिरंसुद्धा आपल्या कीर्तनाचा प्रत्यक्ष लाईव्ह शो कीर्तन त्या ठिकाणी सादर करतात. कारण स्वाभाविक आहे, आता सगळ्या गावामधल्या सगळ्या देवळांमध्ये एवढे कीर्तनकार येऊ शकत नाहीत. त्यामुळं अलीकडचे रामनवमीचे उत्सवसुद्धा 9 दिवसाचे उत्सव आता 3 दिवसावर आलेत आणि 3 दिवसाचे उत्सव एकाच दिवसावर. म्हणजे आता विनोदी वाक्प्रचार झालाय, आमच्याकडे 3 दिवसाचं नवरात्र आहे. अरे नवरात्र म्हणण्यासाठी 9 पाहिजेत ना, आहेत कुठे एवढे दिवस? मला थांबायला वेळ दे, तेवढी माणसं येत नाहीत, तो माणूस बोलवता येत नाही, मग काय करा? 9 दिवस कीर्तन विश्वची 9 कीर्तनं ऐकवलेली आहेत आणि जन्माच्या दिवशी फक्त असो. हा दोष नाही, पर्याय नाही त्याला. पण या पद्धतीनं आपण कीर्तनाचा विश्वभर प्रसार करतो आहोत. म्हणजे भारतामध्ये तर ही समस्या आहे, परदेशात तर त्याहीपेक्षा मोठी आहे. आणि हिंदू टेम्पल्स कम्युनिटी एवढी मोठी आहे, त्यांच्याही अनेक प्रतिक्रिया येत असतात की आमच्या इथल्या कृष्णाष्टमीला आम्ही कीर्तन ऐकवलं, त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी भजन केलं, आनंद वाटतो. काय याच्यासाठी केला होता अट्टहास, एवढे कष्ट करून एवढे उपद्व्याप करून हे कशाला करायचं? सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला तर त्याचा आनंद आहे. असो, रामकृष्ण परमहंसांच्या या कथेसाठी पूर्वरंग काय वानो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पहिल्या एपिसोडमध्ये म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या चरित्राचे जे 3 एपिसोड केले त्यातल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण निरंतर जागविती म्हणजे काय याचा अर्थ पाहिला. दुसऱ्या एपिसोडमध्ये सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला. आणि आता 3ऱ्या दिवशी शेवटचं चरण, तुका म्हणे वत्स धेन बेच्या पोटी तैसे मज येती सांभाळीत. हे संत आम्हाला सांभाळतात, दृढ विश्वास, हे आम्हाला सांभाळतात. कसे सांभाळतात? बऱ्याच लोकांना सांभाळतात. त्यातल्या कसे सांभाळतात? आमच्याकडे जेलर सुद्धा कैद्यांना सांभाळतो. डॉक्टर लोक पेशंटला सांभाळतात, वकील लोक आपल्या आशिलाला सांभाळतात. यातलं काय सांभाळण्यातलं गणित आहे? खरं म्हणाल तर व्यवहारामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या सांभाळल्या जातात त्याला स्वार्थाचा एवढा का होईना वास असतोच. म्हणजे अगदी अपत्या बाबतीत सुद्धा मायपित्याने त्याला माया करून वाढवलं आणि त्याने समजा मायपित्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याचं दुःख माणसं व्यक्त करतात की आता एवढं याला वाढवलं, याला एवढी जाण नाही का हो? म्हणजे कुठेतरी त्याला जाण असली पाहिजे. हे जरी बरोबर आहे तरी जाण असली पाहिजे हा स्वार्थ आहे ना, तो नाकारता कसा येईल? आपल्याकडे एक फार प्रसिद्ध उदाहरण आहे. एक डॉक्टर साहेब होते बरं का, प्रथित यश. त्यांनी त्यांच्या मुलाला परदेशामध्ये पाठवला.
जास्त पुढचं शिक्षण, डिग्री शिक्षण वगैरे करून आणला. आणि मग त्याच्या येण्याचा एक स्वागत समारंभ केला. दणदणीत स्वागत समारंभ. म्हणजे या डॉक्टर साहेबांकडे येणारे गेल्या अनेक वर्षांचे अनेक पेशंट सगळे बोलवले, घरच्यांसकट. जगास पावभाजीचा बेत केला. वारे वा. आता वेटर लोक सगळ्यांना देतात, जिथे कमी पडेल मोठ्या लोकांना आपण दिली पाहिजे. मग त्या वडिलांनी अगदी ओळख करून दिली. हे माझे 40 वर्ष पेशंट आहेत, हे गेली 25 वर्ष येत आहेत, हे 30 वगैरे वगैरे. त्यांनी पण हॅ 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 करून हसून सगळ्यांचं छान स्वागत केलं. पण काही ठिकाणी बाबांनी स्वतः जाऊन त्यांना रिसीव्ह केलं पाहिजे. तिकडं बाबा गेले आणि या नवीन पोरानं त्या म्हाताऱ्या माणसाला विचारला, तुमचं वय 60चं दिसतंय, तुम्ही 40 वर्ष येत आहे, 21व्या वर्षी तुम्हाला असं काय झालं की तुम्हाला 40 वर्ष पुढे उपचार घ्यायला लागावेत? त्याने सांगितलं, असं 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 मला होतं. पोरगा म्हणला, यासाठी एवढं कशाला औषध घेतात? ड्रावर उघडला, 2 गोळ्या काढल्या, उद्या सकाळी एक घ्या, रात्री एक घ्या, परत आयुष्यभर गोळी घ्यायची नाही, संपला विषय. तो सगळा स्वागत समारंभ संपला. आजोबा घरी गेले, सकाळी एक गोळी घेतली, रात्री एक गोळी घेतली. इतकं बरं वाटायला लागलं. 40 वर्षात एवढं बरं वाटलं नव्हतं. एवढं बरं वाटायला लागलं. 3ऱ्या दिवशी आजोबा दारात उभे. त्यांनी मोठ्या डॉक्टरना सगळ्यांना देखत सांगितलं, डॉक्टर, अरे तुम्हाला जे 40 वर्षात जमलं नाही, त्याने 4 मिनिटात केलं. आता डॉक्टर साहेब हे काही वाईट म्हणणार आहेत का? त्यालाही आनंदच. वा, अहो साहजिक आहे, परदेशात जाऊन आलाय, परदेशात जाऊन आलाय, मोठी डिग्री आहे, माझ्यापेक्षा जास्तच कळणार त्याला, हे 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 करून विषय संपवला. तो म्हातारा जसा घरी गेला, तसं बाप असलेल्या डॉक्टरनं मुलाच्या जी कानफडत मारली. मूर्ख. पण बाबा काय झालं? ह्या 2 गोळ्या माझ्याच ड्रॉवरमध्ये आहेत ना? हो, ह्या मला कळत नव्हत्या. अहो मग बाबा तुम्ही दिलं का नाहीत? आता विनोद सोडून द्या, पण बाप इतकंच म्हटला, अरे या श्रीमंत माणसाला 40 वर्ष पेशंट ठेवल्यामुळे मी तुला प्रदेशात पाठवू शकलो. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. आता असं तू मिनिटाला बरं करायला लागलास, कोणाच्या पैशावर तुझ्या पोराला डॉक्टर करशील सांग बरे? असे सांभाळी ती. अर्थात खरंच विनोदाचा भाग सोडून देऊ. कारण कसं आहे, जगातल्या प्रत्येकच क्षेत्रात 2 प्रकारची माणसं भेटतातच. एक त्या ज्ञानाचा वापर करून लोबाडणारी, आणि एक त्या ज्ञानाचा वापर करून सावरणारी. म्हणजे हा विनोद सार्वत्रिक घेऊ नका बरं, म्हणजे सगळे डॉक्टर असेच असतात. मोघम घ्यायचा नाही हा विषय. कारण कोरोना काळामध्ये अक्षरशः स्वतःच्याही घरावर तुळशीपत्र ठेवून, ज्यांची परिस्थिती नाही अशांना फुकट उपचार देऊन, स्वतःच्या जीवावर बेतलं तरी सुद्धा ते मास्क वगैरे घालून अनेक डॉक्टरांनी सेवा केली आहे. त्या पोलीस दलामध्ये एक 4 माणसं काहीतरी भ्रष्ट निघाली म्हणून काही सगळं पोलीस दल बदनाम होत नाही. म्हणजे कित्येक वेळेला जीवरक्षक असलेलं जॅकेट उपलब्ध नसताना काही पोलीस त्या बॉम्बपाशी जाऊन ते जिवंत बॉम्ब जेव्हा नाकाम करून ठेवतात, केवढं बलिदान आहे मला सांगा. तेव्हा वकील असो, न्यायाधीश असो, नेता असो, पुजारी असो, कुठलाही व्यवसाय असो, त्याच्यामध्ये काही चांगले काही भोंदू सापडायचेच. तेव्हा काही भोंदूंवरनं सगळ्या व्यवसायाबद्दल बोलू नाही, शहाण्या माणसाचं ते लक्षण आहे. म्हणून डॉक्टराचा जो विनोद होता तो आपला तात्पुरता घ्यायचा, फार घ्यायचा नाही मनावर. पण असे सांभाळीत आहेत का? नाही. मग तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी तैसे मज येती सांभाळीत. या ठिकाणी गायीची उपमा का?
वाघाची का नाही? सगळ्याच प्राण्यांचा विषय करता येईल. धेनवेच्या पोटी गायीचा का? याचं कारण थोडंसं दुःखद आहे, पण ऐका. दुःखद असं आहे की या सृष्टीतल्या बहुतांशी जनावरांना जेव्हा शक्ती प्राप्त होते तेव्हा ते यथा तथा काही प्रमाणात आपल्या आई वडिलांची काळजी घेतातच. आपला अनुभव आपण पहा, नसला तर घ्या. या माथेरानला किंवा महाबळेश्वरला किंवा कुठेही मंकी हिल सारख्या ठिकाणी आपण जर गेलात फुटाणे घेऊन, केळी घेऊन, अगदी खंबाटकी घाटात सुद्धा सापडतात माकडं. त्यांना जर आपण पटकन फुटाणे दिले तर छोटी छोटी माकडं असतात, ती पहिली फुटाणे घेतात आणि जी धोम पळत सुटतात, लांब बसलेल्या आपल्या आई वडिलांच्या हातात देतात, मग पुढचं घ्यायला येतात. माकडाला सुद्धा कळते हो. काय सृष्टी आहे. वाघाची बछडी जी असतात ती एका विशिष्ट वयानंतर आईला त्रास होऊ देत नाहीत. ते शिकार करून आणतात, आईला खाऊ घालतात. म्हणजे वाघाचा बछडा असो, वाघापासून माकडापर्यंत हे सगळे काही ना काही प्रमाणात उतराई व्हायचा प्रयत्न करू शकतात. दुर्दैवी गाय, तिला जर गायच झाली तरी सुद्धा ती असं काही आपल्या आईसाठी करू शकत नाही. आणि तिच्या पोटी बैल म्हणून कोणी जन्माला आला, तो कोणाच्या तरी शेतावर जाणार, नांगरटीचं काम करणार, परत येणार. तो हा नाही विचार करू शकत की माझ्या आईला वैरण टाकली का नाही, ते जरा एकदा बघतो. नसेल तर त्या मालकाला बोलवून घेतो, अम्मा वैरण आईला द्या. त्याला तेच नाही समजू शकत, नाही समजू शकत. विषय दुःखद आहे, पण किती तीव्रतेनं मांडलाय बघा. तसं म्हणाल तर धेनूची दोनही प्रकारची मुलं, मुलगा असो मुलगी असो, ते इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये फारसे उतराई होऊ शकत नाहीत. आता ही मुलं माझ्या फारसं उतराई होऊ शकत नाहीत म्हणून आई मायेमध्ये काही कमी करते का? ती धेनू त्यांना सांभाळण्याबदली माया काही कमी करत नाही, तरी उपयोग व्हायचा नाहीच यांचा. कशाला एवढा सांभाळ करा, असं होतं का? नाही. म्हणून महाराजांनी ही उपमा दिली. आमच्यासाठी संतांनी जे केलं त्या प्रमाणात आपण त्यांचं काय उतराई होऊ शकतो. म्हणजे त्या गाई बैलाला सुद्धा आईची काळजी घेता येईल एवढी मला संतांची नाही घेता येऊ शकत. एवढा मी निरुपयोगी जीव असताना सुद्धा माझ्यावर माया केल्याशिवाय संत राहत नाहीत, मला सांभाळल्याशिवाय संत राहत नाहीत. काय करावं हो त्यांचं? यासाठी हे सर्व संत महात्म्य आपण पक्क लक्षात घ्या. आणि जर खरंच आपल्याला त्यांनी आपल्याला इतकं निरुपयोगी असताना सांभाळलंय, याच्याबद्दल आदर असेल तर ते उतराई होण्यासाठी फार नाही, थोडा का होईना मी प्रयत्न करीन असं मनामध्ये ठरवा. संतांच्या साहित्याचा व्यासंग करा, संत साहित्याचा प्रपंच सांभाळत असतानाच अभ्यास करा, आत्मानंदही मिळवा आणि हा अभ्यास इतरांच्या पर्यंत पोचवून त्यांना सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न केलात. हा उपासनेचा परमार्थाचा आनंद वाटला जरी तरी सुद्धा त्या सद्गुरूंना थोडंसं तुम्ही आनंद देऊ शकता, त्या सद्गुरूंना थोडा संतोष देऊ शकता. अशा रीतीनं रामकृष्ण परमहंसांच्या शिष्याने आपल्या गुरूंना कसा संतोष दिला आणि त्यासाठी रामकृष्णांनी त्यांना कोणते दंडक लावले, हा सगळा विषय गोड अशा चरित्रामध्ये पाहूया. सांप्रत अभंग पक्का लक्षात ठेवायचा. काय वानू आता संतांचे उपकार, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवेती, मज निरंतर जागवेती, मज निरंतर जागवेती.
काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया, छान गोड भजनाचा आनंद घेऊया, मग चरित्र भाग ऐकू. यावेळेला हेतुतः मागल्या 2 वर्षामध्ये न झालेली जास्तीत जास्त चरित्र आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न आहे. आपण एकाच बुवांनी एकच चरित्र 3 भागात सांगितलं अशाही मालिका ऐकल्या, पण यावेळेला आणखीन एक आपण गंमतशीर मालिका केली आहे. लक्षात ठेवून ती ऐका आणि सबस्क्राईब करा. ती म्हणजे अख्खं गुरुचरित्र, त्यामध्ये अध्याय जरी 52 असले तरी त्यातल्या ज्या महत्त्वाच्या कथा आहेत त्या साधारणतः 30-32 आहेत. तर या प्रत्येक त्या अध्यायाच्या कथेवर एक कीर्तन, असं 30 नवीन कीर्तनकारांनी शिवधनुष्य उचललंय आणि ते आपल्या समोर गुरुचरित्राचा एक अध्याय किंवा एखादी कथा 2 अध्यायामध्ये विभागली असली तर 2 अध्याय एकत्र, असं गुरुचरित्र कथामाला हा जवळजवळ 30 ते 32 भागाचा संच एक मालिका होणार आहे. त्याचबरोबर महाभारत ही जवळजवळ 18 ते 22 भागाची मालिका होणार आहे. तेव्हा लक्षात घ्या, आपल्याला भारतीय संस्कृतीचा, संत साहित्याचा अतिशय सूक्ष्म अभ्यास अतिशय सुलभतेनं कीर्तन विश्वाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतोय. आपण हे शूटिंग पाहता, कीर्तन ऐकता, बाकीच्या सगळ्या वाहिन्या चॅनेल जेव्हा हे सगळं करत असतात ना, तेव्हा त्यांचे स्वतःचे जाहिरातदार वेगळे असतात. इथे म्हणजे आता ते यूट्यूबला गेल्यामुळं यूट्यूबवाल्यांचे जाहिरातदार मध्ये येतात, ते आपले नव्हेत. त्यामुळे कोणत्याही जाहिरातदाराचा भक्कम पाठिंबा नसताना दरवर्षीचा हा 80 लाखाचा खेळ करायचा. 100 कीर्तनकार बोलवायचे, त्यांच्याकडनं कीर्तन करून घ्यायची, 4 कॅमेरा सेटअप लावायचा, एवढ्या तंत्रज्ञ लोकांना महिना महिना गुंतवून ठेवायचं. मोठा उपद्व्याप आहे महाराज. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी एखादं कीर्तन प्रायोजित करा. बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला होता, प्रायोजित हे स्मृतिप्रित्यर्थच करायचं का? आमच्याकडे कोणी अजून मेलच नाही म्हटले. अरे कोणी मारायला पाहिजे असं नाही, वाढदिवसानिमित्त कर ना. काय माणसं एक एक भेटतात मला सांगता, कोणी मेलच नाही म्हणले अजून आमच्याकडे. वाढदिवसानिमित्त नाही प्रायोजकत्व. कीर्तनामध्ये आपण साधं कीर्तन ऐकलं तरी 11 रुपये दक्षिणा देतो. 100 कीर्तन ऐकल्यानंतर काहीतरी त्या दक्षिणा, एक आपली जाणीवपूर्वक जबाबदारी या दृष्टीनं चिंतन करायचं आहे. पण ह्या सगळ्या कीर्तनकारांची कीर्तनं जरूर ऐका, त्यांना आपापल्या ठिकाणी संधी द्या. नवीन कीर्तनकार आहेत ते पोहत राहिले म्हणजेच पट्टीचे पोहणारे होणार. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी द्या. मुद्दाम सांगा की कीर्तन विश्वावर तुमचं कीर्तन ऐकलं म्हणून आता बोलवलं आहे. तेव्हा त्यांच्या सुधारणात निश्चितपणे सांगा, काही हरकत नाही, पण त्यांना प्रोत्साहित करा. आणि छान नवीन कीर्तनकारांची फळी आपली उभी राहते. त्या दृष्टीनं आपलं लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं. बाकी काय बटाटे वड्याची गाणी आहेतच, ते सगळे सबस्क्राईब करायला बसलेलेच आहेत. तेव्हा आपलं हे मसाला दुधाचं गाणं आहे, तेवढं सगळ्यांपर्यंत पोचवा. चला थोडा वेळ छान भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर आपण म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोलकाता शहरामध्ये सुरेंद्रनाथ मिश्र नावाचे गृहस्थ राहत होते. हे सुरेंद्रनाथ रामकृष्ण परमहंसांचे परमशिष्य. खरं रामकृष्ण परमहंस तो दक्षिणेश्वरी देवीचा परिसर सोडून फारसे कधी लांब जात नसत. आसपास कुठे प्रवचनासाठी जायचं असेल तेवढंच जायचे, बाकी आपली पर्णकुटी बरी, ओसरी बरी, आपली चटई बरी, आपली उपासना बरी. पण रामकृष्ण परमहंसांच्या एकूण देहयष्टीवरून ते अपुरे केस आणि खुरटलेली दाढी आणि नुसता पंचा धोतर याच्यावरनं असं वाटेल की हा मनुष्य वृक्ष आहे का काय. महामिश्किल होते. म्हणजे लहान पोराचं निरागस गोड पण होत. त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या प्रवचनातल्या अनेक अशा गोड कथा आहेत की ज्यामध्ये त्यांची विनोद बुद्धी दिसून येते. अर्थात त्याच्यात सिद्धांत असतो की काही माणसं म्हणायची आमचं एवढं पाठांतर आहे, एवढं पाठांतर आहे. आणि रामकृष्ण परमहंस फक्त एवढंच सांगायचे, अहो जेव्हा पंचांगात लिहिलेलं असतं अमुक वेळेला पाऊस पडेल, याचा अर्थ त्यावेळेला हे पंचांग पिळलं तर पाणी पडत नाही. पाणी हे वरच्या कृपेनंच पडतं. तुम्ही त्यावेळेला पेरणी करून ठेवलेली असणं हे महत्त्वाचं असतं. तेव्हा पंचांगात एवढे शब्द आहेत आणि ते सगळे मला येतात म्हणजे पाऊस येईल काय. हे फक्त मार्गदर्शन आहे. मंत्रातून जे तुला अर्थ कळाले ते मार्गदर्शन. त्यावेळेला पेरणी करण्याचं कर्म करणं, हा पावसाची शक्यता पंचांगातच बघतो. अत्यंत विनोदी पद्धतीनं बोलायची. अहो काही माणसं म्हणले स्वार्थासाठी नामस्मरण करतात, म्हणजे खरं तर परमार्थासाठी केलं पाहिजे, पण नाही जमलं तर पहिल्या सुरुवातीला म्हणून आधार म्हणून सुद्धा नाम घेतलं तर चालेल. पण नंतर नंतर काही माणसे म्हणले लबाडीसाठी घेतात. हो, एका सोनाराच्याकडे एक गृहस्थ आला, त्यांनी त्याची जुनी एक अंगठी दिली. ते म्हणले ह्याला पॉलिश करून द्या. तो गल्ल्यावर बसलेला माणूस त्या अंगठीकडे बघतोय. एवढ्यात आतल्या माणसाने हाक मारायला सुरुवात केली, केशव केशव केशव. मग गल्ल्यावरच्या माणसाने उत्तर दिलं, गोपाळ गोपाळ गोपाळ.
आतला कारागीर म्हणाला हरी 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 हरी. मग गल्ल्यावरचा मालक म्हणाला हर 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 हर. त्याला वाटलं काय नामस्मरण चाललंय. नामस्मरण नव्हते, हे सगळ्या लबाडांच्या भाषा. आतला कारागीर म्हणला केशव म्हणजे गिराईक कसं आहे. मालक सांगतोय डोक्याने कमीच आहे, गोपाळ गोपाळ गोपाळ. मग आतला विचारतोय पॉलिश करता करता थोडं सोनं काढून घेऊ का. हरी हरी. तो म्हणला घे काढून, ह्याला काही नाही कळणारे. हर हर. वा 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 पांडुरंगा रे वासुद. एवढी विनोद बुद्धी रामकृष्णांच्या. अशा अनेक बोधकथा मजेशीर आहेत की त्यांच्या समोर जर कोणी ध्यान लावायचा अट्टहास करत बसले तर ते म्हणायचे मला माकडाची आठवण येते. तीर्थक्षेत्रामध्ये गडबड करणारी माकडं अचानक शांत होतात का. कोणीतरी नवीन जत्था आलाय, त्याच्या कुठल्या पिशवीवर कुणी डल्ला मारायचा हे ठरवण्यासाठी जसे ते शांत बसतात, तसं मेल्यानो याच्या पुढं देवळात जो प्रसाद येणार आहे त्यातली कोणाची बर्फी कुणी खायची याचं चिंतन डोक्यात चालू असताना ध्यान करता. होय रे, पण माणसं लगेच जाणून घ्यायची. खरंच मी डोळे मिटण्याचा प्रयत्न केला होता, पण मनामध्ये आंबा बर्फीच होती. पांडुरंगारी वासुदेव. फार मोठी योग्यता, फार मोठी. असे रामकृष्ण परमहंस आपल्या घरी यावेत, आपण त्यांची षोडशोपचार पूजा करावी अशी अनेक भक्तांना इच्छा. सगळीकडे रामकृष्ण जात नसत. मात्र सुरेंद्रनाथांचा आग्रह मोडवला नाही म्हणून त्यांच्या घरी आले. काय ते घर सजवलं, सगळी गल्ली सजवलेली, सगळ्या रस्त्यावरती सडा सम्मार्जन. बाप रे बाप, केवढा तो थाट. ध्वजा पताका झळकती गगनी, सनई वादन चालले सदनी. सुगंध दरवळाने भरली अवनी, दीप ज्योती लख लखते. सद्गुरुनाथ महाराज की. आणि अशा वेळेला रामकृष्ण परमहंस जे आले त्यांच्या पूजेसाठी सगळेजण नटून थटून काय एकेकाचे वेश. आहा हा हा हा. पण रामकृष्ण नेहमीच्या वेश, ते आखोड धोतर पंचा. बरा बरा बराबर आले. कुठं बसायचंय, कुठं काय, तुम्ही मुख्य आसनावर बसायचंय गुरुजी. आणि अचानक सुरेंद्रनाथांना आठवण झाली, अरे पूजा चालू असताना गुरुजींना छान संगीत ऐकवायचं आहे, तो गायक बोलवला होता, गेला कुठे. अशा ऐन वेळेला धावपळ होते. मग बाकीचे कार्यकर्ते सांगतायत काय झालंय, त्यांचा आवाज बसलाय. हे तुम्ही गुरुजी बसल्यावर सांगताय मला, आधी सांगायला काय मेला होतात, त्याचा आवाज बसला. अरे मग आता ऐन वेळेला आणा ना कुणीतरी. आणि अशा वेळेला घाई गडबडीमध्ये एक नवीन छान मुलगा त्या ठिकाणी संगीतासाठी आला आणि मग तो त्यांचा पट्टशिष्य झाला. तो नरेंद्र दत्त, हे विवेकानंद यांची पहिली गाठ असं सुरेंद्रनाथांच्या घरी झाली. आणि त्यांना सांगितलं, नरेन, आता हे बंगाली पद्धतीचं आहे बरं का, नाव जरी नरेंद्र असलं तरी म्हणताना नोरेन असं जिभेवर रसगुल्ला ठेवल्यासारखं बोलायचं असतं. कलकत्ता नाही, कॉल खॉफा, कॉल खॉफा. नोरेन, गुरुजींना आनंद होईल असं गा बरं. प्रश्नच नाही. काय आहे, त्या काळातल्या लोकांना खरंच विवेक होता, कोणासमोर काय गावं. तो विवेक बाकी सगळ्या धर्मांनी सांभाळला. की थिल्लर गाणी देवासमोर म्हणू नयेत, हा नियम मुसलमानांनी सांभाळला. थिल्लर गाणी देवाच्या उत्सवात म्हणू नयेत, हा नियम ख्रिश्चनांनी सांभाळला.
थिल्लर गाणी आपल्या इथे म्हणू नयेत, हा शिखांनी सांभाळला, जैनांनी सांभाळला. गुरुद्वारामध्ये थिल्लर गाणं नाही, आपल्या गणपती उत्सवाला बघायचंच नाही. थिल्लर गाणी काय, गोकुळाष्टमी जास्त चांगली कोणाची, ज्याच्यात थिल्लर माणसं जास्त आणली जातील ती गोकुळाष्टमी. मग गोपाळ कृष्ण म्हणतात, मी कशाला तुझ्या संकटाला धावून येऊ, तू उत्सवाला आलाच नाहीयेस, ह्या लोकांना बघायला आलास, देवासाठी आलंय कोण. आपला आपण स्वाध्याय केला पाहिजे की आपण बरोबर करतोय का. पण अशा वेळेला त्या नरेंच्या मुखातून असे गोड सूर बाहेर आले, अरे गुरुचं पूजन चाललंय, तर मग गुरुरायाचंच पद पाहिजे. कोण तुझ सम सांग मज गुरुराया, कोण तुझ सम सांग मज गुरुराया, कोण तुझ सम सांग मज गुरुराया. रे कैवारी सदया, हा कैवारी सदया, हा कैवारी. पाहिजे ते अंगी स्वीकाराया, अरे पाहिजे ते अंगी स्वीकाराया. भव दुःख हराया गुरुराया. रे कोण तुझ सम सांग मज गुरुराया, रे कोण तुझ सम सांग मज गुरुराया. रे कैवारी सदया. शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता. तू विद्यादाता, तू विद्यादाता. तूच देसी तत्वनिधी निज हाता, देसी तत्वनिधी निज हाता. तारक बलवंता गुरुराया, तारक बलवंता गुरुराया. तारक तारक बलवंता, कोण तुझ सम सांग मज गुरुराया. रे कोण तुझ सम सांग मज गुरुराया. रे कैवारी सदया, हा कैवारी सदया. सदया. सद्गुरुनाथ महाराज की जय. तो दिव्य स्वर ऐकून ठाकूर असे भाव विभोर झाले. त्यांना जसं पिताजी म्हणायचे, तसं बंगाली भागात किंवा उत्तर हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणी आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला ठाकूर असं पण म्हणायची एक प्रथा आहे. त्यामुळे आपल्या अनेक हिंदी रचनांमध्ये गोपाळ कृष्णाला सुद्धा ठाकूर म्हटलंय. माझ्यापेक्षा श्रेष्ठ मी ज्याला मानतो अशाला ठाकूर म्हणायची प्रथा. ठाकूर असे भाव विभोर झाले, आसन सोडून आले. त्या नरेंचा हात हाती घेतला आणि त्याला आग्रह केला, बाबा रे लवकरात लवकर दक्षिणेश्वरी ये, माझ्या त्या देवीच्या दर्शनाला ये बरं. नरेनला मोठं आश्चर्य वाटलं. येतो. पहिल्या सुरुवातीला नरेन आपल्या मित्रांना घेऊन गेला. या अशा साधारण वेडा फकीर दिसणाऱ्या माणसावर विश्वास ठेवणं अवघड गेलं. पण जात राहिला काही काळ. एके दिवशी रामकृष्णांच्या शेजारी बसला. रामकृष्ण खाटेवर बसले होते
खाली घोंगडी होती, घोंगडीवर नोरेन बसला, रामकृष्ण खाटेवर बसले, मागे पर्णकुटी, आतमध्ये शारदा माता होत्या, रसोईची तयारी करत होत्या, नैवेद्य दाखवायचा आहे दक्षिणेश्वरीला. नोरेन विचारतो, गुरुजी बोल बाळा. नाही, आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढे एवढे दिवस येतोय, असं म्हणतात की तुम्ही देवाशी बोलायला सुद्धा शक्ती देता. कसं अर्धवटासारखं ऐकून आमच्याकडे मुलं येत आहेत बघा म्हणले. पण ठीक आहे, अर्धवट जरी असलं तरी ते सत्यवाक्यच आहे. भगवंताशी संवाद करणं अवघड नाही. मी आता इतके दिवस येतोय, माझा करून द्या की संवाद. करू. आता याच्या पुढचा अनुभव आहे हा विवेकानंदांनी स्वतःच्या ग्रंथात दिलाय. हा अनुभव रामकृष्ण लिहू शकणार नाहीत. स्वामीजींनी हा अनुभव सांगितलाय की खाटेवर बसलेल्या रामकृष्णाने त्यांचा पाय उचलला आणि फक्त अंगठ्याचा स्पर्श छातीला केला. त्या क्षणी ते सगळं विश्व या गतीनं फिरायला लागलं. गार 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 गार. खोली फिरतीये, छत फिरत आहे. आणि काय असतं सांगतो, एक विशिष्ट गती झाली की वस्तू दिसेनाशी व्हायला लागते. जसं पंख्याची पाती एका गतीपर्यंत दिसतात, नंतर सगळं एकात्म दिसायला लागतं आणि बाकीचं सगळं एक वेळ लोप पावत गेलं तरी भीती वाटत नाही. शरीरच कळत नाहीये माझं आहे का नाही, मी आहे का नाही हेच कळत नाहीये. अशा वेळेला मात्र अशी भीती वाटली की जीवाच्या आकांताने जीवाचा सगळा त्राण एकत्र करून तो पाय ढकलून दिला. तेव्हा भानावर आले, ओरडले गुरुजींवर, मला काय मारता का काय म्हणा. तेव्हा लहान लेकरासारखं निरागस हसायचे ठाकूर, दाढी कुरवाळायची अशी. नोरेन, अजून त्याचा वेगही सहन होत नाही आणि त्याच्याशी संवाद साधायला सांगता. म्हणजे आपल्या शिष्याला ती योग्यता, हा अनुभव देण्यासाठी कल्पना करा. रामकृष्ण परमहंसांना स्वतःचं केवढं पुण्य खर्ची टाकायला लागलं असेल. हा काही एवढा सहज अनुभव देता येतो. पण करुणी सायास स्वतःच पुण्य खर्ची घालायचं, आपलं पुण्य खर्ची घालून शिकविती. वारे वा वारे वा. आणि जेव्हा त्याचा आनंद कळायला लागला विवेकानंदांना, मुद्दाम सांगतो, रामकृष्ण परमहंसांनी फक्त विवेकानंद ह्या एकाच व्यक्तीला तयार केलेलं नाही. विवेकानंदांच्या बॅचमध्ये 15 जण होते. हे सगळे उच्च विद्या विभूषित होते. हे अनेक वेळेला मागे पुढे वेळ ठेवून रामकृष्णांकडे येत असत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करत असत. म्हणून पुढच्या कालखंडामध्ये जो रामकृष्ण मिशन नावाचा प्रकल्प उभा राहिला. या रामकृष्ण मिशनमध्ये नंतरच्या काळात रामकृष्णांनी नोरेनला उत्तराधिकारी केलं. पण त्याच्या हाताखाली जे एक प्रचंड पहिलं मंडळ होतं ते हे 14 जण सगळे एकत्र राहिले. तिथे मोठं कार्य केलं. म्हणजे एकाच वेळेला बऱ्याच लोकांकडून रामकृष्ण साधना करून घेत होते. पण आता एक दंडक सांगतो. विवेकानंदांच्या लक्षात आलं आपल्याला बरीच उंची गाठायची आहे, तेव्हा देवाशी बोलता येईल. पण यासाठी अभ्यास करताना मनात आलं, गुरुजी मला निर्विकल्प समाधीचा आनंद द्या की. देव म्हणतो, वा आता बरी साधना झालीये तुझी, थोडासा अनुभव द्यायला हरकत नाही. आणि म्हणून त्याच्या मस्तकावर हात जो ठेवला तो समाधी साध संजीवन नाम शांती दया सर्व असं निर्विकल्प समाधीचा. काही वेळानं हात काढून घेतला, पुरे
हा असं काय करता हो गुरुजी, मला हा आनंद घेऊ द्या ना. नोरेन, तुझ्याकडून देवीचं खूप कार्य आहे. हे सगळं कार्य तुझं झाल्याशिवाय या अशा समाधीच्या आनंदात बसणं योग्य नाही. या निर्विकल्प समाधीची किल्ली आता मी माझ्याकडे ठेवणार आहे. रोज सकाळी तू ध्यान करायचं, ध्यानासाठी बसायचं. समाधीचा आनंद मिळेल, निर्विकल्पचा आनंद नाही मिळणार. कारण जोपर्यंत देवीचं काम तुझ्याकडून संपन्न होत नाही तोपर्यंत निर्विकल्प हा प्रकार मिळणार नाही. ज्या दिवशी तुला असं कळेल की अरे आत्ताचा जो आनंद आहे तो निर्विकल्प समाधीचा आनंद मिळाला, तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी समजून चाल माझा निरोप आलाय, अवतार संपवायला हरकत नाही. पण तोपर्यंत तुला परवानगी नाही. तुला लोकांचं प्रबोधन करायचं आहे, तुला लोकांचं उद्बोधन करायचं आहे, तुला भारतामधल्या अज्ञानी अशा असहाय्य पीडित जनांच्या मदतीला उभं राहायचं आहे. नोरेन, समाधीमध्ये नाही आपल्याला असं गुंतून राहायचं. अशा वेळेला सहज मुखातनं शब्द गेला, मी काय परोपकार करत बसू? परोपकार हा शब्द ऐकल्याबरोबर रामकृष्ण असे चिडले, त्याच्यावरती थापाटाच घातला. कोणावर उपकार करतोस रे पुता? कोणावर उपकार करतोस? पुता है पुत्रा, याचं छोट रूप. कोणावर उपकार करतोस रे पुता? कोणावर? अरे या लाख तोंडाने तुझ्याकडून सेवा करून घ्यायला भगवान शंकर उभा आहे. या शंकराची सेवा करायची आहे, उपकार नाही करायचे कोणावर. उपकार नाही करायचे. शिवभावे जीव सेवा हा स्वतःच्या जीवनाचा आदर्श घ्यायचा आहे पठ्या. आणि लक्षात घ्या, या सगळ्या 15 जणांना जशी अध्यात्माची दीक्षा दिली तशी ही देश सेवेची. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जा, संस्थानिकांना भेटा, अधिकाऱ्यांना भेटा. लोकांचं जीवन अधिकाधिक सुखाचं कसं करता येईल, ज्ञानाचं कसं करता येईल याची काळजी घ्या. यासाठी समाधीचा अभ्यास करा, थोडा आनंद घ्या. त्याच्याच आनंदात देश दुःखामध्ये असताना आपण फक्त आनंदात रमायचं, हा स्वार्थीपणा नाही चालणार, नाही चालणार. आणि काय सांगू महाराज, असा सातत्याने उपदेश देणाऱ्या रामकृष्णांनाच घशाचा कॅन्सर झाला. सारी ग गपधनी धम धम गरे रे ग सारे गपध सा सारे ग रे निध निधम गरे रे गम गरे ग. घशामध्ये असा फोड आला, नीट बोलता येईना आणि खाता येईना. याच्या आजारातून लवकर बरं वाटेल म्हणून त्यांना त्या दक्षिणेश्वरीच्या मुक्कामापासून लांब देऊन काशीपूर उद्यान म्हणून आहे, बाग आहे, त्या बागेमध्ये आश्रमासारखं सगळं एक वातावरण, त्या छान हवेमध्ये लवकर रामकृष्णांना बरं वाटेल यासाठी आणलं. हे सगळे 15 शिष्य सतत जवळ होते. नोरेंत एक दिवस म्हणाले की गुरुजी, तुम्ही आम्हाला सुद्धा देवाशी बोलायला संधी दिली, तुम्ही तर बोलू शकता, तर मग देवीला का नाही सांगत हा घशातला फोड काढून टाक, म्हणजे खाता तरी येईल नीटपणे. तेव्हा रामकृष्ण म्हणतात, नोरे
हे जे सगळं पथ्य पाळून सुद्धा दुखणं आलं, हे कुठल्या तरी मागल्या जन्माचं राहिलेलं संचित ते भोगून पूर्ण करायचं रे. हे या जन्मामध्ये समजा टाळलं तर एवढंच भोगायला परत यायला लागेल. आता ह्या जन्मात संपून टाकायचं सगळं. काय जो कर्मभोग आहे तो संपून टाकणे. आणि नोरेन उता तुला खरं सांगू, मी जेव्हा मनात आणलं, देवीला सांगतो खायला तरी चांगलं मिळू दे, तेव्हा देवी माझ्याकडे बघून हसली आणि हसून तुमच्या 15 लोकांकडे बोट दाखवून देवी मला म्हणाली, एवढ्या 15 तोंडांनी खातोयस तरी समाधान नाही करे होत. कशी प्रेमळ माझी आई आहे. या जन्मात सारं संपवून टाकणार. पत्नीला सांगितलं, सौभाग्य चिन्ह उतरवायची नाही. मी देहाने गेलो तर याचा अर्थ लक्षात ठेव, मी फक्त सगुण नावाच्या खोलीतून निर्गुण नावाच्या खोलीत गेलो, पण मी इथंच आहे. मी खोली बदलली आहे. या खोलीत नाही या खोलीत आलो. मी गेलो नव्हे, गेलो नव्हे. आणि नोरेन तू पण लक्षात ठेव, मी गेलो नव्हे, मी गेलो नव्हे. आणि ह्याचा अनुभव विवेकानंदांना जो आला तेवढा सांगतो. काय या संतांची आपल्यावर कृपा आहे मला सांगा. निरंतर जागविती, निरंतर सांभाळिती. नंतरच्या कालखंडात 1886 साल असेल ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्री देहरूपाने रामकृष्ण आपल्याला सोडून गेले. पण नंतरचा जो काळ होता, ज्यामध्ये विवेकानंदांनी अमेरिकेपर्यंत धडक मारली, सर्व धर्म परिषदेमध्ये विजय संपादन केला, रामकृष्णांचा शिष्य या नात्याने जगावर एक दबदबा वाढला. पण यांना दगा द्यायचा, धोका द्यायचा, यासाठी कपटी डाव रचले गेले. विवेकानंदांनीच दिलेली आठवण आहे ही. मला कॉफी पानासाठी म्हणाले बोलवलं आणि त्या कॉफीमध्ये विष टाकलं होतं. त्या सगळ्या धर्मोपदेशक लोकांच्या हॉलमध्ये मी गेलो, बसलो. स्वामीजींचा आपल्याला देह माहितीये, बलदंड देह होता, असा भगवा फेटा बांधायचे, काळा कोट असायचा अंगात. तसे त्या व्याख्यानाला योद्धा संन्यासी, रामकृष्णांचा पट्टशिष्य. ते म्हणाले, विवेकानंद सांगतात, ते त्या कॉफी पानाला जाऊन बसले आणि अनुभव काय विलक्षण आहे. त्याच्यात विष टाकलं होतं त्यांच्या कपात. ते म्हणतात, मी जेव्हा ती कपबशी उचलली त्या क्षणाला मला माझ्या गुरुजींचा चेहरा तिथे दिसायला लागला. ज्या कपाच्या तोंडाशी तो चेहरा माझ्याकडे बघून फक्त नाही म्हणत होता, त्या क्षणी जे समजायचं ते समजलो मी. ती तशीच्या तशी टिपाईवर ओतून टाकली कॉफी आणि उभं राहून म्हणालो, तुमच्या कल्याणासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावरती खिळ्याने का ठोकलात ते आता मला कळलं. ज्यांनी ज्यांनी तुमचं भलं करायला जावं त्यांच्या वाईटावर उलटा. आज माझे सद्गुरुनाथ माझ्या पाठीशी होते म्हणून काही काळ मी जगू शकलो. असं नका करू वेड्यानो, असं नका करू. जो शिल्पी आपलं मूर्तिमंत मंदिर करायला उभा आहे त्यालाच घात करायला उभे राहता. धर्मोपदेशकांना त्यांनी सन्मार्गाला लावलं यात संशय नाही. पण विवेकानंदांनी सांगितलं, देहरूपाने नसताना सुद्धा गुरुजीचे म्हटले होते, मी तुझ्यापाशी आहे, मी गेलेलो नाही कुठे ना. त्याचा मला त्यांनी प्रत्यय दिला, त्याचा प्रत्यय दिला. आणि एवढ्यासाठी गुरुजींची जी शिकवण होती त्याची एकदा स्मृती आपण करूया, त्या रामकृष्णांना वंदन करूया.
आध्यात्मिक उपासना चालू असताना समाजसेवा कशी माझ्या हातून होईल याचा आग्रह करूया. याचबरोबर अशी दिव्य चरित्र सगळ्यांपर्यंत पोचली तर या दिव्यत्वाचा प्रसार होणार आहे. म्हणून कीर्तन विश्वच्या या सगळ्या छान कीर्तनांना सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा, ते विवेकपूर्ण पाहण्याचा आपण संस्कार देऊया. आणि या ठिकाणी जे आपल्याला रामकृष्ण परमहंस नव्हे सर्व संत सांगतायत, मोठा हो, अभिमान बाळगू नको, त्याचा गर्व बाळगू नको बाबा रे. अरे त्यज रे अभिमान, जान कुनी जन कुतज रे अभिमान, जान कुनी जन कुन की सेवा, मान अपमान गुण की सेवा, मान अपमान तज रे अभिमान, जान कुनी जन कुतज रे अभिमान. जान कुनी जन कौन जाने, कब मिट जाए कौन जाने, कब मिट जाए सांस तन की चैन नहीं भरोसा, तन से कुन को देत जगमान, तन से कुन को देत जगमान तज रे अभिमान, जान कुनि जन कुतज रे अभिमान, जान कुनि जन कुतज रे अभिमान, त्यज रे अभिमान, त्यज रे अभिमान. काय बानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, देविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी, तैसे मज येती सांभाळित. पंढरीनाथ महाराज की जय. सदा सर्वदा युग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.